मगाशी मी बरंच दिलीप प्रभावळकर साहेबांचा बायोडेटाच वाचून दाखवला, पण गेल्या 50 वर्षाहून अधिक काळ मगाशी मी म्हटलं तसं नाटक, सिनेमा, मालिकांमधून ज्यांच्या अभिनयानं आपल्यासारख्या रसिकांना निखळ आनंद दिला, निखळ मनोरंजनाने मनं उल्हसित केली, असे लेखक, अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्याशी आता आपण गप्पागोष्टी करणार आहोत. त्यांच्याबद्दल बोलायला खरं तर विशेषणच कमी पडतील. त्यांचं नुसतं नाव जरी उच्चारलं तरी भूमिकांची एक खूप मोठी रेंज, खूप मोठी प्रभावळ आपल्या डोळ्यासमोर येते. एक सच्चा कलावंत, सच्चा दिलाचा कलावंत, निगर्वी, उच्च शिक्षित, प्रसिद्धी परांगमुख, परफेक्शनिस्ट, चारित्र्य संपन्न, नीटनेटका, सभ्य, अनअतिरेकी, सावध कलाकार म्हणजे दिलीप प्रभावळकर. त्यांच्या विशेषणांची यादी मी वाचत गेले जवळजवळ 68-69 सालापासून 50-52 वर्ष तुम्ही अभिनय करताय, लेखन क्षेत्रात प्रवास करताय. हा सगळा प्रवास ठरवून झाला की घडत गेला? कसा झाला हा प्रवास? त्या सुरुवातीला सांगतो शिवानीला की आपण हे प्रश्नोत्तर किंवा मुलाखत न म्हणता आपण गप्पा मारूया. म्हणजे तुमच्याही मनात काही शंका असतील अगदी तर त्या प्रतिनिधी तुमच्या आहेत असं समजून त्या आपण गप्पांच्या स्वरूपात अनौपचारिक असंच करूया. तर हा ठरवून केलेला प्रवास नाही आहे. हा अभिनय हा माझा अनेक छंदांपैकी एक छंद होता. आणि मी मुंबईतला, नंतर पुण्याला आलो. कुठल्याही एक मध्यमवर्गीय घरातला सर्वसामान्य मुलगा जसा असतो तसा मी होतो. काही फार खास काही माझ्यामध्ये प्रावीण्य नव्हतं. रस बऱ्याच गोष्टींमध्ये होत्या पण कशामध्ये असं प्रावीण्य नव्हतं. पण टप्प्याटप्प्याने याच्यामध्ये मला असं वाटतं की माझ्या आयुष्याला काही वळणं लागत गेली, काही दिशा बदलल्या आणि काहीच व्यक्तींच्या निमित्ताने मला याच्यामध्ये ढकललं गेलं. म्हणजे हा छंदाचा फार पुढे व्यवसाय झाला. पण काही लोकांच्या निमित्ताने मी माझ्या आयुष्यामध्ये एक रूळ बदलले, वळणं आली त्याच्यामध्ये. कारण मुळात माझी सायन्सची करिअर होती. म्हणजे मला आता तर कोणी सांगितलं कोणाला तर आश्चर्य वाटेल पण मी संशोधन करणार होतो मॉलिक्युलर बायोलॉजी आणि जेनेटिक्समध्ये. तर हे अनेक छंदांपैकी हा एक छंद होता. जसं एक काही लोकांना फॅमिली बॅकग्राऊंड असतं. तर आमचा विक्रम गोखले तर त्याची 4थी पिढी आहे. म्हणजे त्याच्या घरातच हे अभिनय हे आहे. त्याची आजी पणजीसुद्धा अभिनय करायची, कमलाबाई कामत, त्यांच्या आईसुद्धा चंद्रकांत गोखले. तर तसं माझ्या माहितीप्रमाणे आमच्या आईकडनं किंवा वडिलांकडनं कोणी आमच्या काही संबंध नव्हता ना अभिनयाचा. तर हा किडा कसा काय डोक्यात आला माहिती नाही. पण हे मी म्हटलं त्याप्रमाणे असं वळणावळणाने मला हे याच्यामध्ये सापडत गेलं. मी स्वतःला कळत गेलो, मी स्वतःला सापडत गेलो असे म्हणणं जास्ती बरोबर असं मला वाटतं. तर हे फार उशिरा मला कळलं की ह्याच्यामध्ये आपल्याला थोडा जो रस होता ती थोडी गती पण आहे आणि आपण काही करू शकू असं मला वाटलं. ते काही काळ जावा लागला आणि अजूनही तशा दिशा बदलणारी माणसं मला भेटली. म्हणजे मी गमतीने म्हणतो मी दिग्दर्शकाचा नट आहे तसा मी संपादक आणि प्रकाशकांचे लेखक आहे. म्हणजे आपणून काही केलं नाही, मी काटाखाटाने गेलो, मला त्या प्रवाहामध्ये ढकलणाऱ्या व्यक्ती बऱ्याच भेटल्या आणि मग मी पोहत गेलो, तरंगलो. पण तुमचं म्हणजे लहानपणापासून मला माहिती आहे की तुम्ही दादरच्या शारदाश्रम संकुलामध्ये राहत होतात आणि दादर किंवा शारदाश्रम हे एकंदरीत खूप सांस्कृतिक वातावरण असलेला भाग होता. तर अशी तिथूनच लहानपणापासून सुरुवात झाली का? म्हणजे आपले कलागुण दाखवायला? आमची ना त्यावेळेला खूप वर्षांपूर्वी गोष्टी, मी त्यावेळेला खूपच लहान होतो. सहनिवास हा प्रकार जो आहे ना, सहनिवास कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी हा मुळात अस्तित्वातच नव्हता. हा आमच्या शारदाश्रममुळे सहनिवास काय असतो, हाऊसिंग कॉलनी त्याला म्हणता येईल अशी काय असते हे लोक बघायला यायचे. शारदाश्रम ही जी हाऊसिंग कॉलनी आहे तिकडे त्याच्या समोर शारदाश्रम विद्या मंदिर आहे जिकडे सचिन तेंडुलकर, विनोद कांबळे वगैरे शिकले. तर ते आधीची कॉलनी शारदाश्रम, त्याच्यानंतर समोर शाळा झाली. तर ते त्यावेळेला लोक बघायला यायचे. 135 बिऱ्हाडं आमच्याकडे होती त्यावेळेला. तर त्याचा गणेशोत्सव व्हायचा, सार्वजनिक गणेशोत्सव. माझ्या घरी गणपती नव्हता. तर त्यावेळेला त्या गणपती उत्सवामध्ये ही जी एक काहीतरी करून बघायची इच्छा, प्रेरणा किंवा तशी मला तिथे मिळाली. तर तिथे मी गणपती उत्सवामध्ये नाटकं करत होतो. शाळेमध्ये, कॉलेजमध्ये वगैरे करत होतो. रुईया कॉलेजमध्ये होतो मी BSc पर्यंत. तर हे अभिनयाचं एक नेमकं गमतीचा भाग आहे तो की
त्यावेळेला खूप दबदबा असलेली प्रायोगिक नाटकं करणारी संस्था होती मुंबईमध्ये. त्या संस्थेचं नाव होतं रंगायन. आणि त्या रंगायनमध्ये कोण होते तर विजय तेंडुलकर, विजय मेहता, माधव वाटवे, अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे वगैरे अशी मंडळी होती. आणि त्या संस्थेची खूप बरीचशी डोक्यावरून जाणारी पण काही पाश्चात्य रंगभूमीवरनं आलेली, काही नवीन इथे प्रयोग ते करत असलेले अशी नाटकं व्हायची, काही कार्यक्रम व्हायचे. आणि त्याचा मी प्रेक्षक सभासद होतो. म्हणजे वर्षाला काहीतरी एक 6-7 कार्यक्रम दाखवायचे आणि एक नॉमिनल वर्गणी होती, त्याचा मी प्रेक्षक सभासद होतो. पण माझं लक, माझं भाग्य, माझं नशीब असं की तिथे विजयाबाईंचा अगदी जवळ असलेला त्यांचा नाटककार, म्हणजे तिथे नाटकं लिहिणारा वृंदावन दंड होते, हा आमच्या कॉलनीत राहायचा. म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल तर मधु दंड होते हे आपले आधी फायनान्स मिनिस्टर होते, नंतर रेल्वे मिनिस्टर होते, 2दा ते रेल्वेचे आणि फायनान्स मिनिस्टर होते. ते आमच्या कॉलनीत राहायचे. म्हणजे त्यांनी त्यांच्या मिसेसनी प्रमिला ते दंड होते मला लहानपणापासून गणपतीच्या स्टेजवर बघितलं होतं. त्यांनी बघून त्या नुसते याचे उत्तेजन द्यायला शाबासकी करायचं. पण वृंदावननी मला बघितलं आणि तो मला डायरेक्ट प्रायोगिक दबदबा असलेल्या प्रचंड म्हणजे दडपण लोकांवर यावं अशा तऱ्हेचे प्रयोग करत असलेल्या संस्थेमध्ये डायरेक्ट घेऊन गेला. आणि मला त्याने अत्यंत काय म्हणतात त्याला एनकरेजिंग आणि असं एक हे केलं आणि लगेच भूमिका मिळाली. नाही भूमिका मिळाली. मी त्यांना राज्य नाट्य स्पर्धेमध्ये तेंडुलकरांचं एक नाटक ते करत होते, लोभ नसावा ही विनंती, लोभ नसावा ही विनंती हे नाटक करत होते. आणि रंगायन प्रायोगिक मोठ्या संस्थेतर्फे. त्याच्या आधी मी फक्त असा शाळा आणि कॉलनीतली नाटकं करणारा. तर तो म्हणाला हा बरा काही धडपड करत असतो स्टेजवर, तो म्हणाला तू येशील का रंगायनमध्ये. पण त्यांनी मला अतिशय उत्साहवर्धक असं एक सांगितलं की तू ये पण तुला ते कधीही काढून टाकतील म्हणून. हे पहिलं वाक्य. म्हणजे का त्या अरविंद देशपांडे डायरेक्ट करतात, विजयाबाई त्यावेळेला लंडनला होत्या, अरविंद देशपांडे डायरेक्ट करतात आणि ते तू बघ, तुला बघ ते तुला. त्याच्यामध्ये एक वर्णन होतं असं की उंच आणि बारीक त्यांना एक माणूस हवा होता. दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरचं नाटक होतं आणि दोस्त राष्ट्रांच्या फौजेतले काही दोस्त म्हणजे अलाइड फोर्सेसच्या सैन्यामधले काही 6 सोल्जर्स त्याच्यामध्ये होते, हॉस्पिटलमध्ये पडलेले 6 कॉट्स होत्या. आणि नर्स त्यांची तिचा मेन रोल ती चित्रा पालेकर होती, अमोल पालेकरची बायको. आणि तर त्याच्यामधल्या एकाची भूमिका, तो एक जण नुकता सोडून गेला होता, काम चांगलं करत नाही म्हणून त्याला काढून टाकलं अरविंद देशपांडेंनी. आणि अरविंद देशपांडेंनी विचारलं कोणाच्या ओळखीचा आहे का उंच आणि बारीक माणूस, म्हणजे उंच मुख्य म्हणजे बारीकपेक्षा उंच. तर वृंदावन म्हणा आमच्या कॉलनीत एक आहे त्याला मी घेऊन येतो म्हणून. तर त्याने मला सरळ सांगितलं म्हणजे तुला घेऊन जातील पण काढतील कुठल्याही क्षणी, काही भरोसा नाही, तू चांगलं काम केलं तर ठेवतील. तर म्हणजे मला शेवटपर्यंत सस्पेन्स की मी त्या स्टेट कॉम्पिटिशन नाटकात मी आहे की नाही. शेवटी मग रेकॉर्ड झाली ती अनाऊन्समेंट अरविंद देशपांडेच्या आवाजात. तर माझं नाव होतं किवी, मी न्यूझीलंडचा सोल्जर होतो. किवी दिलीप प्रभावळकर, हां म्हणजे मी आहे असं. ते माझं पहिलं नाटक. मी कॉलनी कॉलेज किंवा शाळेच्या बाहेरचं डायरेक्ट रंगायन म्हणजे प्रायोगिक संस्थेतलं काय अग्रणी म्हणता येईल असं अग्रगण्य असं ती संस्था होती, तिथे पहिलं नाटक मी केलं. ते माझं पहिलं नाटक होतं. त्याच्यामध्ये मी नंतर मगाशी जो उल्लेख केला चिमणराव जी पहिली सिरियल आली त्याच्यामध्ये जो गुंड्याभाऊ होता, तो गुंड्याभाऊ आधी त्या नाटकामध्ये माझ्याबरोबर होता. तो झाला होता डिगर, म्हणजे तो झाला होता ऑस्ट्रेलियन सोल्जर तो डिगर झाला होता. एक टॉमी होता, एक यँकी होता वगैरे, अशी ती नावं तेंडुलकरांनी तीच ठेवली होती, अमेरिकन सोल्जरची वगैरे वगैरे. आणि ती नर्स होती ब्रिटिश वगैरे. तर सांगायचा मुद्दा की तो माझ्यावर होता. आणि हे माझं पहिलं नाटक. तिकडे मला चाचपडत थिएटरचा एक वास लागला म्हणा किंवा एक किडा डोक्यात गेला म्हणा. आणि गंमत म्हणजे माझा प्रवास असा उलटा झाला की तिकडे मला मधुकर नाईक नावाचा एक नट त्याच्यामध्ये होता, जाडाजुडा, ज्याने नंतर संस्था काढली आणि ज्याच्या संस्थेमध्ये नंतर डॉक्टर लागूनी काम केलं. दुभंग नावाचं नाटक होतं मतकरींचं. तर तो मला म्हणाला की असे मतकरींची संस्था आहे तर तिकडे तू येशील का काम करायला. आता मी काही नवीन काही करून बघायला तयार होतो. तर कसली संस्था, तर मला बालनाट्य आम्ही केली. तो फाउंडर मेंबर होता मधुकर नाईक मतकरींकडे. तर म्हटलं येईन ना मी. आणि तो मला मतकरींकडे घेऊन गेला. आणि मतकरींकडे काय म्हणता येईल मला, मी
टिकलो, रुजलो म्हणणं बरोबर आहे, कारण तिकडे मी तुम्ही मगाशी म्हणाल तसं 6 बालनाट्य आणि 6 मोठ्यांची नाटकं केली. आणि जिकडे एक ज्याला म्हणता येईल की द प्रोसेस ऑफ फाइंडिंग युअर सेल्फ, स्वतःला शोधण्याची प्रक्रिया ही तिकडे सुरू झाली. आणि तिकडे मला वेगवेगळ्या तऱ्हेचे रोल्स करायला मिळाले म्हणजे मतकरीने दिले. मी स्वतः माझ्यावर होता त्याच्यापेक्षा जास्ती विश्वास मतकरींचा माझ्यावर होता. आता वैभव मांगलीनी तुम्ही बघितली असेल, त्याच्यावर अनेक प्रयोग झाले शेकड्यांनी. जी चेटकी केली ती ओरिजिनली मी केली. अलबत्या गलबत्यामध्ये चेटकी ओरिजिनल मी घेता. माझ्यामध्ये चेटकीचं काहीही रूपात हे नाही आहे. मतकरींना मी चेटकी करेन असं का वाटलं माहीत नाही. तर त्याच्यामध्ये चेटकीचा भाव खाऊ होती ते रोल. आणि चांगले ॲक्टर्स होते सगळे. स्वतः अजय वडावकर नावाचा होता, मधुकर नाईक स्वतः काम करायचा, ही निवेदिता सराफची मोठी बहीण मिनल परांजपे, मिनल जोशी ती होती. असे बरेच लोक चांगले होते. त्याच्यामुळे चेटकीचा रोल मिळावा अशा सिनियर नट्यांची इच्छा होती. मी नुकताच गेलो होतो त्या संस्थेत. तर मतकरी म्हणाले नाही, मतकरींचा काहीतरी वेगळा विचार असायचा. म्हणजे इतक्या सगळ्या महिला असताना बरं त्यावेळेला आत्ताच्या चला हवा येऊ द्या सारखं सर्रास पुरुष बायकांचे रोज करत नव्हते. त्यामुळे तर ते नाटक सुरू झालं आणि मग त्याचे रिव्ह्यूज वगैरे खूप चांगले आले. कोणी शेक्सपियरच्या नाटकातल्या चेटक्यांची आठवण येते सांगितलं एका इंग्लिश पेपरमध्ये वगैरे. आणि अनेकांनी मतकरींना विचारलं, अहो तुम्हाला एवढी उंच बाई कुठे मिळाली म्हणे चेटकीच्या रोलला. तर मतकरी म्हणाल ते बाई नाही, तो पुरुष आहे म्हणून. असं त्यावेळेला तर गंमत असायची. तर ते सांगायचा मुद्दा की तिकडे ही जी स्वतःला शोधण्याची की स्वतः गवसण्याची सापडण्याची जी प्रक्रिया होती, मग वेगवेगळे रोल्स खूप वैविध्यपूर्ण मला करायला मिळाले. एक रोल दुसऱ्यासारखा नाही तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये. म्हणजे मला अजिबात न शोभणारी जशी मी चेटकी केली तशी मला माझ्या शरीरयष्टीला अजिबात न शोभणारा मी पोर्ट्रेट नावाच्या एकांकिकेमधला आर्मी ऑफिसर केला. आर्मी ऑफिसर काही पॅडिंग बिडिंग न करता फक्त आवाज आणि बेरिंगवर. आणि त्या ओपन उदय कला केंद्राच्या एकांकिका स्पर्धेमध्ये ओपन म्हणजे सगळ्या आविष्कारची एंट्री होती. त्यात नाना पाटेकर होता. अमुक मोठ्या ह्याच्यामध्ये परवा नाना पाटेकर भेटला जाऊन त्याने आठवण काढली. तर त्याचं मला अभिनयाचं पहिलं बक्षीस मिळालं फक्त बेरिंग होतं. हे मला पोर्ट्रेट हा आर्मी ऑफिसर मी करीन असं मला वाटलं नव्हतं. मतकरी म्हणाले की तू कर म्हणून. अहो म्हटलं मी शोभणार नाही. त्यावेळेला माझी चिमणराव सिरियल चालू होती. पण लोक हसतील. आर्मी गंभीर रोल होता तो, वेगळी इमेज होती. आणि जवळजवळ मोनोलॉग होता. म्हणजे त्या एकांकिकेमध्ये एकटाच माणूस बोलतो तो आर्मी ऑफिसर. तर ते मी बेसमधला आवाज वापरून समोर काहीतरी केलं. सांगायचा मुद्दा की असं झालं ते माझ्या बाबतीत. असं ठरवत मी जे म्हणतो ते माणसं भेटतात ते मतकरी मला तसे भेटले. आणि मतकरींकडे 12 नाटकं म्हणजे खूप मोठा. म्हणजे 6 मोठ्यांची आणि 6 बालनाट्य केली. प्रत्येक रोल वेगळा होता. आणि प्रत्येक रोल आरण्यक नावाचं नाटक जे आम्ही 2 वर्षापूर्वी केलं ते सुरुवातीला तेव्हा केलं. त्याच्यामध्ये महाभारत नाटकात मी विदूर प्रेम कहाणी नावाचं नाटक होतं. त्याच्याबद्दल मला बेस्ट ॲमेचर ॲक्टरचं त्यावेळेला मिळालं होतं. तर असे रोल्स ते असे मला मतकरींसारखे पुढे पण माझ्या आयुष्यात लोक भेटत गेले आणि माझ्या ढकलत गेले. म्हणजे हे नाटकाचं सांगितलं पण मालिकांचं पण मला वाटतं तसंच झालेलं आहे. म्हणजे गंगाधर टिपरे आधी तुम्ही लिहिलत आणि गंगाधर टिपरे तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती नाही की ते माझ्या पुस्तकावर आहे. अनुदिनी नावाचा मी कॉलम लोकसत्तेला लिहित होतो. ते सुद्धा गंमत म्हणजे मी सांगतो ना, मी मगाशी म्हटलं संपादक प्रकाशकाला माझ्यामध्ये लेखक सापडले. रोडने डोक्यावर बसल्याशिवाय मी लिहितो असं म्हणून मी कधी जात नाही. नको नाही जमणार हो असं म्हणत मी लिहावं लागतं. तसा रोल करावा लागतो. तर त्यावेळेला संपादक घरी आले माझ्या. त्यांचा एक कॉलम त्यांना पाहिजे होता आणि मला त्यांनी लोकसत्ताच्या स्टाफनी मला फोन म्हटलं अहो मला खरंच वेळ नाही. माझी 3-4 वेगवेगळी नाटकं चालू होती त्यावेळेला. वेगवेगळी नाटकं म्हणजे त्याची ॲमेच्युअर हौशी नाटकं चालू होती. म्हटलं मला नाही जमणार. नुकतीच नोकरी लागली होती मला. तर जमणार नाही. तर ते हे घरी आले डॉक्टर अरुण टिकेकर ते संपादक होते. ते म्हणाले की असं का म्हणजे आपण घरी. मला भयंकरच पाय वाटले एवढा मोठा माणूस घरी येतो. नाही तुम्ही कॉलम एक लिहा असा मला वाटतं म्हणून. तर म्हटलं अहो नाही मला असं नाही जमणार. वर्षभर लिहा म्हणे फक्त रविवारच्या लोकसत्तेत. तर मग ॲक्च्युली कॉलम रायटिंगची सुरुवात माझी तिकडे झाली नाही. कॉलम रायटिंगची सुरुवात मला लिहायला लावलं कॉलम रायटिंग हे निखिल वागळेने. म्हणजे त्यांचं षटकार नावाचं पाक्षिक होतं. त्या पाक्षिकामध्ये सगळं ग्लोरिफिकेशन
क्रिकेटर्सचं कौतुक, क्रिकेटर्सचं सगळी हे केलेलं असायचं. त्यात एकच माझा कॉलम असा होता की मी क्रिकेटर्सना चिमटे काढायचो, त्यांना बऱ्याच फिरक्या घ्यायचो त्यांना. तर तो कॉलम मला लिहायला लावला निखिल वागळेनी. म्हटलं मला नाही जमणार आहे, मी पहिलं नाहीनी सुरुवात करायचो. तर नाही तू लिहू शकाल, मला माहिती आहे ह्युमरस कॉलम तुम्हाला लिहिता येईल म्हणून. तर सटारिकल आणि द टॉपिकल तो कॉलम तिथे मी लिहिला, षटकार. आणि त्याचं गुगली नावाचं सदर होतं, गुगली. ते खूप पॉप्युलर झालं. आणि मग त्या गुगली सदरचं कलेक्शन 3 पुस्तकं झाली, गुगली, नवी गुगली आणि हाऊस दॅट. सांगायचा मुद्दा की मग ते तसं टिकेकर घरी आले. मग काय करावं. मग मला सुचलं की आपण एक फॅमिली निर्माण करूया. मग मी दर रविवारी लोकरंग पुरवणीमध्ये तो कॉलम यायचा. त्याचं नाव होतं अनुदिनी. आणि एक टिपरे नावाची फॅमिली होती, त्याच्यामध्ये कुटुंब प्रमुख शेखर, त्याची बायको श्यामला, हाऊसवाईफ, त्यांचा नुकताच कॉलेजमधून बाहेर पडलेला आणि नोकरीच्या शोधात असलेला श्रीर्या, मग कॉलेजमध्ये असलेली त्यांची ही शलाका, जी ब्युटी कॉन्टेस्ट वगैरे त्याच्यामध्ये रस घेणारी, आणि त्या शेखरचे वडील गंगाधर टिपरे, आबा. असे ती 4-5 पात्र मी तयार केली, 3 जनरेशनची, 3 पिढ्यातली. आणि प्रत्येक रविवारी एका पात्राची रोजनिशी यायची, दैनंदिनी डायरी ज्याला म्हणता येईल, की आजूबाजूला काय घडतंय, ते काय लिहायचे, हे कोण लिहायचं त्याच्यावर अवलंबून असायचं. मी क्रिकेटवर शलाका आणि श्यामला लिहिणार नाही. ते तिकडे माझे हे मी वेगवेगळ्या गोष्टीचे रस घ्यायचो, माझे इंटरेस्ट होते, त्याचा मला तिकडे उपयोग झाला. नंतर मला असं वाटलं की मी जेव्हा शलाकाबद्दल एका रविवारी एका कुटुंबातल्या माणसाची डायरी यायची, काय घडलं ती श्यामाला लिहायची, ती तिच्या बेरिंगमध्ये लिहायची. तर मला असं नंतर वाटलं की 5 जणांचे मी लिहिताना केलेले ते 5 रोल्स होते. मी त्यावेळेला मला स्वतःला मुलगी नाही, मला मुलगा आहे, मला सख्खी बहीण पण नाही. जेव्हा मी जेव्हा शलाकाचं लिहायचो त्यावेळेला माझ्या भाच्या किंवा पुतण्या त्याने विचारायचो की याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, त्यांच्याकडे माहिती घ्यायचो. तर मला पुष्कळाला मित्र विचारत, तुला काय रे माहिती आहे, ॲप्रिकॉट स्क्रब काय असतं आणि अमुक काय असतं म्हणून. मी माहिती गोळा केलेली असायची. मग ती ब्युटी कॉन्टेस्ट पण मतकरीने लिहून ठेवलेलं आहे की एका माणसाला डायरी लिहिता येत नाही, ह्याने 5-5 जणांच्या डायरी लिहायचो. आणि मला स्वतःला सांगायचा मुद्दा काय की मला स्वतःला गंमत यायची त्याच्यामध्ये आबा टिपरेची लिहिता. मला माहीत नव्हतं ना त्यावेळेला ह्याच्यात सिरियल वगैरे येणार आहे म्हणून. आबा टिपरेची लिहिली मला गंमत वाटायची. मिस्किल म्हातारा आहे, इंटरेस्ट घेणार आहे सगळ्यामध्ये, आणि एक त्याचं एक छान पॉझिटिव्ह आउटलुक आहे. मला वाटतं ते वाचूनच तुम्हाला हो. आणि मग त्याच्यात केदार शिंदे वडिलांपेक्षा सासरं प्रेम करणारी सून आहे, श्यामला आहे. आजोबांच्या मांडीवर लोळणारा, त्यांच्या खांद्यावर हात टाकणारा शिर्या आहे, विकास कदम. किंवा ब्युटी कॉन्टेस्टला चालावं कसं त्याचे कॅटवॉक शिकवणारे आबा आहेत, वगैरे वगैरे. तर मग त्याचं पुस्तक झालं, त्या कॉलमचं पुस्तक झालं. आणि पुस्तक ते केदार शिंदेच्या हातात पडलं, रायटर डायरेक्टर केदार शिंदे. तो मला म्हणाला याच्या सिरियल करतो. मी त्याला वेड्यात काढलं. सिरियल? अरे म्हटलं डायरीतली पान आहे, सिरियल काय करतो वेड्यासारखा. नाही करतो. तुम्ही आता तो ॲक्टर असण्याचा थोडा फायदा असेल की त्याच्या दृश्यात्मकता जी म्हणतात, व्हिज्युअली तो म्हणतो की मला त्यातले सीन्स काही दिसत आहेत म्हणून. एवढंच आहे की तुम्ही त्यातला आभास रोल करा. म्हटलं मी नाही करणार, मला वेळ नाही. पण सांग तो म्हणाला नाही मला फक्त, ती डेली सोप नव्हती, आठवड्याला 1 एपिसोड असायचा. तर मग त्यांनी मला आबांचा रोल दिला. मग मला म्हणाला की तुम्हाला दात नको म्हणून. दात नको म्हणजे माझे सगळे खरे दात आहेत, मी काढले नाहीत दात, फक्त दात नसल्याची ॲक्टिंग केली. आणि मग त्यांनी काय सांगितलं, डास, जाड चष्मा, मुक्त. आणि मला ते पटकन सापडलं बेरिंग. म्हणजे पुढे आपल्या कदाचित पटनामध्ये ती येणार असेल. पुढचा प्रश्न आपला आधी चाललाय आता तो आवडत्या भूमिका. तर मग ते केदार शिंदेमुळे त्याची मालिका झाली, त्यात मी आबा केले. आणि हे सगळे राजन भिसे, शुभांगी गोखले वगैरे हे सगळी मंडळी, विकास कदम वगैरे जमली त्यामुळे. आणि सक्सेसफुल झाली ती. सिम्प्लिसिटी, साधेपणा हा त्याचा USP होता. त्याच्यामध्ये काही भानगडी नव्हत्या. आता प्रत्येक सिरियलमध्ये एक पुरत नाही म्हणून 1-2-2, 3-3, 4-4 खलनायिका असतात, तसं काहीही नव्हतं. तुमच्या रोजच्या व्यवहारातल्या काही घटना होत्या, पण ती लोकांना आवडली. म्हणूनच त्या आवडल्या मला वाटतं लोकांना. आपण त्याला रिलेट करतो लगेच. एक फक्त भाबडी रिएक्शन सांगतो. भाबडीच म्हणायला पाहिजे त्याला. एकदा एक मुलगी, आमचा सत्कार होता 5 जणांचा, त्यावेळेला एक मुलगी म्हणाली की समाजात घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब कलाकृतींमध्ये नेहमी असतं असं म्हणतात. समाजात ज्या घडतात त्याची कलाकृतींमध्ये असतं. या मालिकेतल्या टिपरे या एपिसोड्सचं प्रतिबिंब
समाजात उमटलं तर आम्हाला आवडेल म्हणून. तर मी अशी ही प्रतिक्रिया मला जर भाबडी वाटली, पण मला आवडली ती, की हा जो एक कौटुंबिक सौख्य, कौटुंबिक मूल्य, जे धागे बॉन्ड्स आहेत हे टिकून राहावेत असं लोकांना वाटायचं. बरोबर. तुम्ही थोडंसं, कारण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे त्यामुळे पटकन आवर्त घेते, की तुम्ही अनेक भूमिका मगाशी मी सांगितलं तसं, म्हणजे लोकांना आवडलेली दिलीप प्रभावळकर म्हटलं की चिमणराव, किंवा मुन्नाभाईमधला गांधीजी, म्हणजे त्या भूमिकेबद्दल नाही बोललं तर कार्यक्रम अर्धवटच राहील. तर ह्या ज्या सगळ्या लोकांना आवडलेल्या भूमिका आहेत त्यातली तुम्हाला आवडणारी भूमिका कोणती? आणि अशी पण एखादी भूमिका आहे का की जी लोकांनी तितकीशी गांभीर्याने घेतली नाही, किंवा एक म्हणू ना की थोडीशी दखल घेतली गेली नाही, पण तुम्हाला आवडते अशा भूमिका? मला ना अगदी प्रामाणिकपणे सांगायचं ना, वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या भूमिका आवडल्यात माझ्या. म्हणजे खरं तर करताना तुम्ही त्या भूमिकेच्या प्रेमात असल्याशिवाय तुम्ही ती करू शकत नाही. प्रेमात म्हणजे तुम्हाला ती आवडायला लागते, पटायला लागते. न पटणाऱ्या, न आवडणाऱ्या भूमिका पण मी कराव्या लागल्यात मला काही वेळेला. मी शिवाय खाल्ल्या नाही. बायको आणि मुलगा मला म्हणाले, बा कशाला असं करता म्हणून. ते तसंही करायला लागले मला. पण मला आवडणारे, वेगवेगळ्या कारणासाठी आवडणारे मी 4-5 भूमिका सांगतो. एकच भूमिका नाही अशी. चिमणरावमुळे मी घराघरात पोचलो. ते माध्यमाचं, ते माध्यमाची स्ट्रेंथ होती, ती शक्ती होती. माध्यम, TV माध्यम नुकतंच आलं होतं. त्याच्यामुळे मी घराघरात पोचलो. मला चेहरा मिळाला, मला लोकप्रियता मिळाली, मला इमेज मिळाली. म्हणून मला चिमणराव आवडते. मुलांपर्यंत पोचलो. कम्युनिकेशनचा खूप मोठा अनुभव मला मिळाला, म्हणून मला चेटकी आवडते. मुलांपर्यंत पोचता, संवाद साधता आला मुलांबरोबर. खूप काही करून बघता आलं, आवाज बदलून बघता आला, टोटल बेअरिंग करता आलं. तर हा कम्युनिकेशन, संवाद साधण्याचा प्रेक्षकांशी जो नटाला खूप महत्त्वाचा असतो, तो मला चिटकीमुळे मिळाला, म्हणून चिटकी आवडते. टिपरे आवडतात कारण ते मी क्रिएट केलेलं पात्र आहे आणि मी ते एवढ्या चॅनल्सच्या आणि मालिकांच्या गर्दीसुद्धा टिपरे लोकांना आवडली. ते आबांवर लोकांनी प्रेम केलं म्हणून ते आवडतं. आयत्या वेळेला करायला लागला रोल आणि मी निभावून नेला, त्याच्याबद्दल मला बेस्ट ॲक्टरचं प्राईज मिळालं, म्हणून चौकट राजा आवडतो. चौकट राजा तुम्हाला मी अनेक वेळा सांगितलेलं आहे, माहीत असेल, पण फक्त थोडक्यात सांगतो. तो रोल मी करणार नव्हतो. स्मिता तळवलकरच्या ह्याच्यामध्ये तो रोल परेश रावळ करणार होता. मी स्मिताच्या नवऱ्याचा रोल करणार होतो चौकट राजामध्ये. परेश रावळने आयत्या वेळेला सांगितलं, त्यावेळेला डायलॉग्स त्याला कमी होते, की मी येऊ शकत नाही कोल्हापूरला, म्हणून आयत्या वेळेला मला न सांगता परस्पर मी नाही म्हणू शकत नाही, भिडस्त आहे, संकोची आहे, मी नाही म्हणणार नाही, ऐकीन, म्हणून त्यांनी हा कट केला. कट कारस्थान करून मी मुंबईला होतो. त्यांनी त्यांची मीटिंग घेतली आणि डायरेक्टर संजय सुरकर, सुलभा देशपांडे सिनियर आमची त्यात काम करणारी, माझ्या आईचं काम केलं ती, आणि स्मिता, त्यांनी डिसिजन घेतला की आपण रोल बदलूया आणि स्मिताच्या नवऱ्याच्या ऐवजी मला तो रोल दिला, आयतळाला केला आणि मी तो निभावून नेला. कारण त्याच्यामध्ये तयारीला वाव नव्हता, स्कोप नव्हता, वेळ नव्हता आणि बरंचसं स्पॉन्टेनियसली इम्प्रोवाईज केलं आणि ते नेलं सांभाळून. त्याच्यामुळे तो आवडतो रोल. गांधींमुळे मी नॅशनल अवॉर्ड मिळालं, सगळ्यात हायेस्ट अवॉर्ड मिळालं म्हणून, आणि थोडं मराठीच्या बाहेर पोचलो म्हणून गांधी आवडतात. असं वेगवेगळ्या कारणांसाठी मला ही काही रोल्स आवडतात. आणि हसवापसीमधले 6 रोल्स मी जे केले त्यातलं मला स्वतःला, जरी पॉप्युलर तो नाना कोंबडीवाला, मग अशी भुजबळ साहेबांनी उल्लेख केला, तो नाना कोंबडीवाला, दात लावलेला, फेंगडा कपली, वाकडा वगैरे, ब्युटी कॉन्टेस्ट जरी पॉप्युलर असला तरी मला स्वतःला तो शेवटचं कृष्णराव हेरमकर आवडतात. कृष्णराव हेरमकर संगीत रंगभूमी गाजवलेले, एकेकाळचे 89 वर्षाचे आता कोकणात आता राहिलेले संगीत रंगभूमीवरचे नट, तो आवडतो मला. बरोबर. असे वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळे आवडतात. बरोबर. नाही, गांधी म्हटल्यावर लोकांना नक्कीच गांधीबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल. मी थोडा वेगळा प्रश्न विचारते. म्हणजे संजय दत्त सारख्या कलाकाराबरोबर तुम्हाला भूमिका करायची होती आणि राजकुमार हिरानीला असं वाटूच कसं शकलं की दिलीप प्रभावळकर गांधीजी करतील? हे पुन्हा तेच ना, दिग्दर्शकांना का माझ्याकडे बघून वाटतं मला कळत नाही. मी केलेलं कुठल्याच रोलसारखा मी एरवी नाही आहे खरं. तर मला कधी कधी असं वाटतं की माझी स्ट्रॉंग हँडसम ॲक्टरची पर्सनॅलिटी नाही आहे. त्याच्यामुळे कदाचित मला माझ्या सौम्य व्यक्तिमत्वाचा ठसा पुसणं सोपं जात असावं, असं असेल कदाचित. म्हणजे नॉन कमिटल, न्यूट्रल माझी टोटल हा कोणासारखं दिसत नाही मी. दरवेळा सक्सेसफुल होतं असं नाही, सगळे रोल्स नाही कदाचित जमणार. पण त्यांनी मी गेलो होतो, त्यांनी मला बोलवलं होतं ह्यासाठी. तुम्हाला लगेरा मुन्नाबाईचं आठवत असेल
तर विद्याबालांच्या आजोबांचे जे ओल्ड एज होम असतं, गांधीयन असतात ते विद्याबालांचे आजोबा त्याच्यात सिनेमात, तर त्यांचं एक ओल्ड एज होम असतं, सेकंड इनिंग्स होम. तिकडे सगळे एकापेक्षा एक क्रँकी म्हणजे क्रॅक म्हातारे लोक असतात. आपले याकूब सईद होता, आत्माराम मेंढे होते, अच्युत पोद्दार वगैरे. त्यातल्या एकाचा मी त्या वयाचा नसलो तरी मी म्हातारे बरेच केलेले होते. त्यासाठी त्यांनी मला बोलवलं होतं आणि माझ्याकडे तो बघत राहिला बराच वेळ त्याच्या ऑफिसमध्ये बांद्राला. आणि मग मला म्हणाला की लेट मी ट्राय यू फॉर गांधी झोळ. म्हणजे मी कसं गांधी वाटीन? आता त्याला माझं गांधी का दिसला? जसं मी चेटकी वाटत असं मी गांधी पण वाटत नाही. मी बारीक असेन पण मला गांधीसारखं काय वाटतो ह्याच्यामध्ये? गांधीचे कान असे होते. तेवढं लेट मी ट्राय म्हणा, असं काहीतरी स्माईल त्याला असं स्ट्राईक झालं की. आणि मग त्यांनी मला बोलवलं दुसऱ्या दिवशी. विद्याधर भट्टे म्हणून मेकअप म्हणे, त्याच्यामध्ये 3-3.5 तास मेकअप केला. हँडिकॅमनी शूट केलं. मला सांगितलं काहीतरी करून दाखव. म्हणजे करून काय दाखव? गांधी करून काय? गांधी काय गाणं म्हणून दाखवू त्याला? मी गाणी म्हणून काय? मग मला जे काय आठवलं, सुचलं, स्फुरलं तसं मी मग ती उपडी मांडी घालून बसलो, हातवारे केले. मला जे काही फोटोग्राफ्स काय, मी कुठे गांधीनं बघितले कधी, किंवा मी काही फिल्म बरसं बघितली नव्हती, फोटो बघितलेले होते, केलं. आणि मी अनेक बॉलिवूडच्या नटांना लगेरो मुन्नाबाईमध्ये गांधी करायची इच्छा होती. कारण ते विधू विनोद चोप्राचं प्रोडक्शन होतं, बिग बॅनर प्रोडक्शन होतं. तो प्रोड्युसर होता, रायटर डायरेक्टर राजू हिरानी. त्याच्यामुळे मी विसरून गेलो म्हणजे एवढं सिरियसली नाही घेतलं. त्यांनी सांगितलं म्हणून मी केलं म्हणून. आणि 2 दिवसांनी फोन आला. राजू हिरानी म्हणाला की विधू विनोद चोप्रा वुड लाईक टू स्पीक विथ यू म्हणून. काय? तो आता हँडिकॅम रिझल्ट बघितले म्हणे. तर तो म्हणाले की तू गांधी म्हणून जस्ट राईट आहे. म्हणजे पोटात खड्डा पडला माझ्या. कारण माझे सगळे मी जे व्हरायटी ऑफ रोल्स केलेत ते मला वाटते माझ्या काय थोडीफार कुवत माझी असेल त्याच्याप्रमाणे आणि डायरेक्टरला विचारून कमी अधिक प्रमाणात करायचं स्वातंत्र्य, मोकळीक, लिबर्टी मला असते. गांधी करायचं हे कॅरेक्टर मी कधी केलेलं नव्हतं, असं कॅरेक्टर रोल. गांधी मला आवडला म्हणून मी असा केला, असा उद्धटपणा चालला नसतो. ते राष्ट्रपिता आहेत, त्याच्यामुळे मला खरंच भीती वाटली खूप. आणि मग त्यांनी माझ्याकडून तयारी करून घेतली. मला बरंच काय काही ते मटेरियल दिलं, हे केलं. मी ते एक सगळे इनपुट्स करत होतो, पण घाबरलो होतो नेहमीसारखाच. मी शेकी होतो. म्हणजे 2 मला हे होतं की एकतर या अशा तऱ्हेच्या काय म्हणतात त्याला ऑफबीट विषय, वेगळा विषय होता तो. म्हणजे डॉन, लोकांची हाडं तोडणारा डॉन आणि गांधी हे एकत्र असं लोकांना ॲक्सेप्ट होईल काय चाललंय? दरवाजात थुकतोय आणि तो नमस्कार करतोय आणि पुसतोय, हे असं कोण? असं लोक चेष्टा करतील. म्हणजे गांधी त्या सिनेमात गांधींचे कॅरेक्टर ॲक्सेप्ट करतील का, स्वीकारतील का लोक, ही एक भीती. आणि दुसरी भीती म्हणजे मला गांधी म्हणून स्वीकारतील का. पण दोन्ही हे झालं, म्हणजे लोक ॲक्सेप्ट केली. आणि मला वाटतं चिमणराव सारखंच गांधीजींचं पण झालं की चिमणरावाची भूमिका बघितल्यावर तशाच खूप भूमिका यायला लागल्या. तसंच गांधीजी केल्यावर गांधींचे बरेच रोल पण तुम्हाला नंतर यायला लागले. हो, गांधी बनून या असं पुष्कळ कर. मी नंतर मी टाळत गेलो. एकच एक्सेप्शन म्हणजे तेलुगूमध्ये मी गांधी केला. म्हणजे चिरंजीवी त्यांचा तेलुगूचा ॲक्टर आहे, त्यांना गांधी मिळत नव्हते. मग त्यांनी मग विधू विनोद चोप्राला रिक्वेस्ट केली की तुमचा गांधी आम्हाला द्या. मी गांधी एक रोल परत रिपीट करत नाही शक्यतो. मला आमंत्रण होती कुठे अमुक शोला तमुक शोला, या TV सिरियलला, ह्याला त्याला गांधी गाणं. ते मला सांगायला लागेल, सर बहुत अच्छी स्टोरी, बहुत अच्छी आहे, आप सुनेंगे. इंडिपेंडन्स म्हटलं की मला लक्षात यायचं की मला यू वॉन्ट मी टू प्ले गांधी नाही. तर ते तेलुगू मात्र त्याला विधू विनोद चोप्राला रिक्वेस्ट केली. आणि मग त्यांना नॉन तेलुगू मी एकटाच होतो. चिरंजीवी त्यांचा सुपरस्टार आहे तेलुगूमध्ये, तर तो मुन्नाबाई होता. मुन्नाबाई नव्हता, त्याचं नाव शंकर होतं. शंकर दादा जिंदाबाद असं नाव होतं त्या सिनेमाचं, मुन्नाबाई नाही. आणि तर तिकडे मी गांधी केला. आणि मला वाटलं की गांधी केला, मी आपलं ते पाठ केलं होतं. तेलुगू कुठे बोंबला येतं मला. तर मी ते मग पुण्याला काय म्हणतात बालभारतीमध्ये जाऊन तेलुगू डिपार्टमेंटचे हेड बाईंना भेटलो. आणि त्यांनीच पाठवलेलं इंग्लिशमध्ये त्यांनी तेलुगू पाठवलं होतं मला स्क्रिप्ट. ते मी देवनागरीमध्ये मराठीत लिहिलं आणि पाठ केलं सगळं. मला सीन्स साधारण माहिती होते, पण ते मी पाठ केलं बरंचसं. आणि म्हटलं आता सुटलो. मी मराठी ॲक्सेंटनी ही तेलुगू बोललो आणि सुटलो. आता कोणतरी डबिंग करेल. तर ते म्हणाले नाही आम्हाला गांधी मिळत नव्हता, तसं आम्हाला गांधींचा आवाजही मिळत नाही, तुम्ही डब करा म्हणून. आता मग तिथला तो हा फार हुशार होता, ते साऊंड इंजिनियर. त्याने मला सर जस्ट फॉलो मी असं त्यांनी म्हणून मला तो 2-2, 3-3 शब्द बोलायचा
मी तसा बोलायचो आणि त्यांनी बरोबर पंच केलं ते आणि मी 4-5 दिवसात डबिंग करणार होतो ते 2 दिवसात आटपलं डबिंग. असं पण ते एकच एक्सेप्शन, बाकी मी गांधी शक्यतो नाही करत. सर खरंच संकोचित तुम्हाला कळलं असेल, पण मीच जाता जाता सांगून टाकते की संजय गांधी सारखंच अमिताभ बच्चन, परेश रावल, नसरुद्दीन शहा, ओम पुरी अशा दिग्गज म्हणजे हिंदीत खूप नटनटे हे माझे आवडते. नाही पण ह्या सगळ्यांबरोबर तुम्हाला काम करायला मी लकी, म्हणजे मला हे आवडणारे नट. नसरुद्दीन शहा मला एन्काउंटरमध्ये काम करायला मिळालं. अमिताभ बच्चन बरोबर ते पहिलीमध्ये त्याचा गेस्ट रोल होता, पण सरकार राज राम गोपाल वर्मा त्यांच्या सरकार राजमध्ये 1-to-1 सीन्स होते. म्हणजे मी बच्चनचा पॉलिटिकल गुरु होतो, राजकारणातला गुरु होतो मी. त्याच्यामुळे मी जरा एक डेंजरस गेम खेळलो तिकडे. नसरुद्दीन शहा आणि असं करू नये खरं ॲक्टरनी, पण मी माझं बेअरिंग घट्ट पकडायचो. मी नर्वस काय व्हायचो नाही, कोणी समोर आलं तरी तसं व्हायचं नाही काही. मी माझं बेअरिंग घट्ट पकडायचो, पण त्या सेम टाईम त्यांना ऑब्झर्व करायचो मी. हा काय करतो, हा 40 वर्ष व्यापून राहिला आहे स्क्रीन, हा नेमकं काय रिॲक्ट कसा करतो. नसरुद्दीन शहा सुद्धा बारीक त्याच्या मॅनरिझम, त्याच्या लकबी, त्याचा मेन रोल होता एन्काउंटर द किलिंगमध्ये. नसरुद्दीन शहा पारसी भरूचचा इन्स्पेक्टर झाला होता आणि मी पुनाप्पा आवाडे म्हणून मी एका इलिसिट लिकर डेनचा म्हणजे दारू गाळणाऱ्या एका भट्टीचा मालक होतो मी. तर ते करत होतो मी, त्यांना ऑब्झर्व करतो हे काय करतात नेमकं असं ते तर ते असं मला. ओम पुरी बरोबर चुपकेसे म्हणून केलं, परेश रावळ बरोबर एक सिनेमा केला. सिनेमा एवढा बरा नव्हता तो, पण परेश बरोबर काम करायला मिळालं. बरोबर, मला हे आवडतात नट ते चौघे. बच्चन सुद्धा अर्थात. सर तुम्ही गंभीर आणि विनोदी दोन्ही प्रकारच्या भूमिका केलेल्या आहेत, तर तुम्हाला मनापासून यातल्या कोणत्या भूमिका करायला जास्त आवडतात किंवा तुम्ही एकच फक्त मी सांगतो बघा, त्यांनी सांगितलं की मला मी दखल घेतली गेली नाही आणि तरी मला आवडणाऱ्या भूमिका अशा एक दोनच सांगतो मी. एक गजेंद्र अहिरेच्या सिनेमामध्ये मी हे केलं होता, पोस्टकार्ड नावाचा सिनेमा होता. त्याच्यामध्ये मी एक अतिवृद्ध आणि अतिनिरक्षर म्हणजे त्याला काहीच वाचता येत नाही असं लाकूड तोड्या केला होता. त्यांनी खरंच लाकडाच्या वखारीत शूटिंग केलं होतं आणि मी ती कुऱ्हाड पकडायची कशी, हे पकड शिकायला मी एका वखारीत पुण्याला गेलो होतो. मला जरा कशी पकडायची सांगा म्हणून. तुम्हाला काय करायचं म्हटलं, मला ॲक्टिंग करायची, त्याने मला शिकवली होती. तो एक रोल होता. असे काही रोल्स केलेले आहेत. तर गंभीर आणि विनोदी दोन्ही प्रकारच्या भूमिका तुम्ही करता, तर तुम्हाला त्यातली कोणती आवडते किंवा तुम्ही त्यातल्या कुठल्या करताना कम्फर्टेबल असता जास्त? नाही, दोन्ही मला आवडतात करायला, पण मला स्वतःला वाटतं की विनोदी भूमिका करणं जरा कठीण आहे. मी तुम्हाला एक सेन्स ऑफ ह्युमर लागतो, सेन्स ऑफ टायमिंग लागतं. पण गंभीर मला आवडणाऱ्या भूमिका मी 2-3 सांगतो फक्त. एक पु ल देशपांडेंचं नाटक होतं एक झुंज वाऱ्याशी नावाचं. तर त्याच्यामध्ये एक स्वतःवरच्या नाही तर दुसऱ्याच्या अन्यायासाठी लढा देणारा, पेटून उठणारा असा एक माणूस मी केला होता एक झुंज वाऱ्याशीमध्ये. आणि त्याच्यात माणूस विरुद्ध सिस्टीम व्यवस्था, माणूस विरुद्ध निसर्ग, एक माणूस विरुद्ध व्यक्ती विरुद्ध समूह, असे अनेक त्याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट संघर्ष होते. तर ती खूप कठीण व्यक्तिरेखा होती, ती मी केली होती. त्याच्यानंतर नातीगोती नावाच्या नाटकामध्ये मी मतिमंद मुलगा चौकट राजा केलं होतं. त्याच्या जरा आधी मी मतिमंद मुलाचा बाप केला नातीगोती नावाच्या नाटकात. मी म्हणजे स्वतःच्या घरी जयवंत दळवींचं नातीगोती नाटक होतं. तर त्याच्यामध्ये आपल्या पोटी मतिमंद मुलगा जन्माला आलेला आहे अशा बापाची ती व्यथा होती आणि ती वेदना, ते दुःख, ती काळजी मी नाटकाचे 2.5 तास बाळगून तो रोल केला. आणि मला स्वतःला असं वाटतं की प्रत्येक भूमिकेचा एक ॲक्टरला शोधायचा असतो तो एक स्थायी भाव, मर्म, आत्मा, गाभा. तर त्याच्यामध्ये त्या या व्यक्तिरेखेचा गाभा किंवा मर्म किंवा स्थायी भाव होता वेदना मुलाच्या बाबतीतली. तसंच एक झुंज वाऱ्याशीमधल्या त्या कर्तव्यदक्ष माणसाचं हे होतं, कर्तव्य असं त्याचं हे होतं की ड्युटी. तो सरळ मिनिस्ट्रीच्या केबिनमध्ये जाऊन सांगतो की तुम्ही राजीनामा द्या म्हणून, असं ते व्यक्त होतं. अशा 2-3 भूमिका माझ्या आहेत की ज्या मला. वा गुरु नावाचं नाटक आहे शेखर फणसळकरांचं, डॉक्टर. त्याच्यामध्ये दुर्धर आजार झालेला
व्हीलचेअरला खिळून असलेला प्रोफेसर, वृद्ध प्रोफेसर मी केला होता. त्याला मोटर न्यूरॉन डिसीज झाला आहे. म्हणजे अल्झायमर होतो, त्याच्यामध्ये तुमचं डोकं जातं, बाकी ठीक असतं. इथे बरोबर उलटं होतं, डोकं शाबूत असतं आणि हळूहळू हळूहळू हळू तुमच्या शरीरातले स्नायू काम करेनासे होतात. तर नाटक सुरू होतं तर ते व्हीलचेअर बसलेलं आहे, त्याचे पाय कामातनं गेलेत आणि हात बरे आहेत. त्याच्या विद्यार्थ्याला, मी अतुल परसुरे, त्याला तो मिठी मारतो वगैरे विद्यार्थ्याला. आणि नंतर हळूहळू तो डिसीज, जसं नाटक पुढे जातं जसे पुढे पुढे जातो आणि शेवटी त्याला मग फक्त हातसुद्धा हलवता येत नाहीत, फक्त मानच असा तो असतो. तर हा रोल कठीण होता, मोटर न्यूरॉन डिसीज झालेला प्रोफेसर. आणि तरी आपली सकारात्मकता, आपली ऊर्जा, आपलं काय म्हणतात त्याला, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सतत त्याचा चांगला असतो आणि जीवनदृष्टी तो आपल्या विद्यार्थ्याला देऊन जातो, असा तो रोल होता. तर तो मला, हे 3 गंभीर रोल मला खूप आवडतात. पण तरीसुद्धा मला स्वतःला कम्फर्टेबल वाटतं ते कॉमेडी करताना, की तो एक सेन्स ऑफ ह्युमर तुम्हाला असतो आणि लोकांना हसवत ठेवणं हे तुम्हाला ताबडतोब दाद मिळते त्या लोकांनी. आता प्रेक्षकांचे आणि बालप्रेक्षकांचे जास्त करून, कारण तात्या विंचू म्हणजे माझा मुलगा सुद्धा 8 का 10 वेळा तो चित्रपट बघितलेला आहे केवळ तात्या विंचूसाठी. तर तात्या विंचू मुलांना आवडायचा. किंवा चेटकीण अलबत्या गलबत्यामधली आता जेव्हा पुनरुज्जीवित झालं तेव्हा वैभव मांगले करत होता आणि बालनाट्य असूनही प्रत्येक शो त्याचा जवळजवळ 50 शो केले मला वाटतं त्याने आता. नाही, हे 3 वर्षापूर्वी वैभव मांगलेने जे केले खूप केले, शेकड्याने, 300-400 झाले. प्रत्येक शो हाऊसफुल अख्ख्या महाराष्ट्रात जात होता. खूप केले. तर तो त्याच्या आधी तुम्ही केलेला आहे. तर हे बालप्रेक्षकांचे अनुभव असे खरे असतात, म्हणजे त्यांच्या रिॲक्शन्स ज्या असतात त्या आणि स्पॉन्टेनियस असतात. तर बालप्रेक्षकांच्या पण आणि प्रेक्षकांच्या अशा लक्षात राहण्यासारख्या काही खूप. आता तुम्ही म्हणाल ते मुलगा तात्या विंचूला घाबरतो तेव्हा मला आठवलं, ते आमच्या झपाटलेला सिनेमाचे हिरो कोण, लक्षा बेर्डे. हा आत्ताचा हिरो जो आहे अभिनय, लक्षाचा मुलगा, तो त्यावेळेला छोटा होता. एका पार्टीला मला लक्षा म्हणाला, इकडे इकडे जरा माझ्या मुलाला भेट. म्हटलं का? अरे तो घाबरतो फार तात्या विंचूला म्हणे, आणि तो जर जेवत नसेल त्याला आम्ही भीती घालतो, जेवणात तर तात्या विंचूला बोलवतो म्हणून. मग त्यांनी माझी ओळख करून दिली मुलाची, एवढासा बसला होता तो छोट. मला बघून असं अंग काढायला लागला. पण मग त्याला कळलं की हा गरीब माणूस आहे म्हणून त्यांनी ओळख करून दिली. चेटकीचे अनुभव खूप आहेत. चेटकीचं मला आनंद जो करताना मिळायचा तोच आनंद मला नाटक संपल्यावरही मिळायचा. कारण नाटक संपल्यावर मुलं घरोघरी जायची नाहीत, मुलं त्या नाटकातल्या पात्रांना, कॅरेक्टर्सना, व्यक्तिरेखांना भेटायला आतमध्ये यायची त्यांना. म्हणजे आणि आत यायची तर त्यांना ते त्याच्यामध्ये राजा होता, राणी होती, राजकन्या होती, अलबत्या गलबत्या नाटकाचे हिरो अलबत्या गलबत्या होता, सगळे होते. पण त्या मुलांना चेटकीबद्दल जी त्यांना त्रास देणारी वाटली होती, संपूर्ण दुष्ट चेटकी, तिला भेटायची उत्सुकता असायची. हे आतमध्ये ही काय करत असेल, काय रक्तबिक्त पीत बसली असेल, वटवागळाला कापून खात काय करते आतमध्ये बघायला यायची. तर त्यांचं कम्प्लिटली डिसबिलीफ, म्हणजे त्यांना विश्वासच बसायचा नाही की हा मी कशाला ते चेटकी ठेवतो ना. आत गेल्यानंतर मी ते नाक काढून टाकायचो, पिंजरलेले केस टाकायचो, ब्लाऊज काढलेला असायचा माझा, तो शर्ट घातलेला असायचा. मग पालक आतमध्ये त्यांना बोलवायचे, ही चिटकी तर ही चिटकी. तर मग ते पालक सांगायचे, ये हात लाव काय करणार नाही म्हणून. मग माझी परवानगी घेतल्याशिवाय ती मुलं मला हात लावायची अशी हळूहळू. हात ते कुत्र्या बित्र्याला की तोटा होत असं मला तोटून बघायची. म्हणजे नाटकाच्या तिकिटामध्ये नाटक बघणं आणि प्रभावळकरांना हात लावणं हे दोन्ही प्रकार त्याच्यामध्ये असे अनुभव सुद्धा घेतलेत मी. पण ती रिएक्शन मुलांची खूप छान असायची, ती आनंद देणारी, मुलांच्या रिएक्शन खऱ्या असतात त्या. थोडंसं लेखनाकडे वळूया, की आपल्याला अभिनेते म्हणून सर माहिती आहेत, पण लेखन सुद्धा इतकं अप्रतिम त्याने केलंय. 27 पेक्षा अधिक पुस्तकं आली आहेत मी म्हटलं. आणि साहित्य अकादमीचा बाल बोक्या सातबंडे या पुस्तकाला पुरस्कार मिळणं ही सोपी गोष्ट नाही आहे. आणि अभिनयात जास्त वेळ घालवत असलेल्यांकडनं लेखन इतकं चांगलं ताकदीचं होणं हे पण अजिबात सोपं नाही आहे. तर या लेखनाची प्रक्रिया सुद्धा तुमची कशी सुरू झाली, म्हणजे लेखन आपण चांगलं करू शकतो हे तुम्हाला कधी जाणवलं? आणि मला वाटतं त्याची एक व्ही शांतारामांचा एक किस्सा आहे, तो पण तुम्ही सांगा. हां, ते लेखन म्हणजे हे स्वतःला व्यक्त करण्याची उर्मी असते. तिथे माझ्याशी मोठे लेखक सफायत खान बसलेला आहे, तो खऱ्या अर्थाने लेखक आहे. मी आमची आपली एक उपरा आहे मी, किंवा असं ते खऱ्या अर्थाने साहित्यिकांची माझी बैठक नाही आहे, टू बी व्हेरी फ्रँक. पुस्तकं वगैरे झाली ठीक आहे. तर एक
स्वतःला व्यक्त करण्याची उर्मी असते, तर ती एकाच वेळेला अभिनय आणि लेखन हे एकाच वेळेला झालं सुरू. पण अभिनयात खूप वेळ जातो, त्याच्यामुळे लेखन थोडंसं तितका वेळ देता आला नाही. पण तरी वेळोवेळी लिहित गेलो. अगदी सुरुवातीचा फक्त किस्सा सांगतो तुम्हाला, म्हणजे सुरुवात कशी झाली ती, आणि मग तो वि शांतारामन सांगतो. मी कॉलेजमध्ये असताना रुईयाला BSc पर्यंत होतो. नंतर MSc मी टाटा रिसर्च सेंटरला केलं. तर रुईयाला असताना आमची एक विनोदी एकांकिका झाली होती, आणि त्याच्यामध्ये खूप प्रचंड लोकांनी तिकडे आमच्या रुईयाच्या ह्याच्यामध्येच झाली होती ती, त्या मधल्या जागेत, प्रांगणात, आणि तिथे प्रचंड रिस्पॉन्स मिळाला त्याला, खूप उचलून धरली लोकांनी. त्याच्यामध्ये माझा ड्रेस जुनाट नाईट ड्रेसचा होता, नाईट ड्रेस होता मला त्याच्यामध्ये, आणि हिरो आणि हिरोचा फ्रेंड, म्हणजे मी फ्रेंड होतो, तो दुसरा हिरो होता, कोणी गोविंद घ्या नावाचं एकांकिका होती. आणि प्रचंड मला हे झालं, अरे लोकांनी आश्चर्य वाटले मुलींना, म्हणजे कॉलेजमधल्या. आणि मग भाव खात जरा वरती मान घालून जाता येईल हा उत्साह माझा मावळला. कारण माझे नेहमीचे कपडे मी ते फिजिक्सच्या लेक्चर हॉलमध्ये जिकडे मेकअप झाला ते काढून ठेवले होते, ते कपडे चोरीला गेले तिथे, ते चोरीला गेले. आणि मग मी विचारलं एवढं काय, नाही मिळालं नाही. त्याच्यामुळे मला ते लपतछपत मी त्या नाईट ड्रेसमध्ये रोषणाई केलेल्या कॉलेजमधनं बाहेर पडलो आणि घरी आलो. आणि त्याच्यानंतर 1-2 दिवसांनी नोटीस लागली की गॅदरिंगचं नाटक चालू असताना एका विद्यार्थ्याची पॅन्ट हरवलेली आहे, तर कोणाला सापडली तर त्यांनी ऑफिसमध्ये आणून द्यावी म्हणून. ती प्रचंड प्रसिद्धी मिळाली त्या हरवलेल्या पॅन्टला. ते हे कुठेतरी माझ्या डोक्यात राहून गेलं होतं. आणि मग 5-6 वर्षांनी जेव्हा मी म्हटलं ह्याच्यावर कथा का करता येऊ नये, म्हणजे माझ्या फजितीची मी ती कथा लिहिली. अर्थात त्यात ते फक्त सत्य होतं आणि कल्पित वेगळं होतं, रचली कथा ती. त्याच्यामध्ये तो मी ऐतिहासिक नाटक, तो भालदाराचं वेश केलेला वगैरे नाटक नावाची कथा होती. आणि ती मी हंस मोहिनी नवलचे आनंद अंतरकड संपादक होते, त्यांना नेऊन दिली. म्हटलं तर म्हणजे मी तुम्हाला नट म्हणून ओळखतो. आणि मग त्यांनी मला भयंकर एन्करेजिंग असं पत्र पाठवलं. तर म्हणजे तुमची स्टाईल आहे ही याची, तुम्हाला ह्याच ह्युमरचं हे चांगलं आहे, आणि त्यांच्यामुळे आपण जे लिहितो ते छापण्यालायक असतं हा विश्वास त्यांनी मला दिला. आणि तिथे मी लिहायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मग मी TV साठी बरंच लिहिलं, गजरा कार्यक्रमासाठी बरंच लिहिलं, मगाशी उल्लेख झाला. तर त्याच्यामध्ये चौकट राजा वगैरे मी फार नंतर केलं. नातीगोती नाटक, मतिमंद मुलाचा बाप, चौकट राजा मतिमंद मुलगा, किंवा रात्र आरंभमध्ये मी स्किझोफ्रेनिक पेशंट होतो, दुभंग व्यक्तिमत्वाचा. ते मानसिक संतुलन बिघडलेल्या विषयांच्या कलाकृतीमध्ये खूप नंतर काम केलं. मुन्नीचा वाढदिवस नावाची मी एक छोटी नाटिका लिहिली होती गजरासाठी चास्करांच्या. त्याच्यामध्ये मतिमंद मुलीचा बाप हाऊसिंग कॉलनीमध्ये तिचा वाढदिवस साजरा करतो असा एक प्रसंग होता. आणि तर ती सगळे अगदी नवीन होती. आमच्या कॉलेजतल्या एका मुलीला घेऊन गेलो मी तिथे, आणि त्याला प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. त्याला ती परत परत दाखवली गेली. आणि चास्करांनी मला बोलवलं, अरे बा खूप ही फारच तुझे आवडले लोकांना. आणि कोणाचा फोन आला होता माहिती आहे का? म्हणजे कोणाचा? तर वि शांतारामांचा म्हणे. हो, त्याने तुला ताबडतोब बोलवलं आहे. आणि मग मला खरंच वाटे ना, तर त्यांनी बोलवलं मला. मग मी राजकमल स्टुडिओमध्ये गेलो होतो. तर ते नोकरी वगैरे लागली होती मला, 2-3 वर्ष झाली होती. ह्याला परेलला मी राजकमल स्टुडिओत गेलो, तर तिकडे किरण शांताराम बसले होते. अण्णा खुश आहेत तुमच्यावर, काय केलं तुम्ही काल? तर म्हटलं असं असं काय नाटिका झाली. हो, जा आज जा. आणि ते काय ऑफर देतील, नाही म्हणू नका. किरण शांताराम मला सांगतात, नाही म्हणू नका त्याला, ते आतमध्ये बसलेत बघा. मग मी आतमध्ये गेलो, तर आत ते चित्रपती वि शांताराम बसले होते, दस्तूर खुद्द. त्यांच्या बाजूला अनंत माने होते दिग्दर्शक, दुसऱ्या बाजूला पिंजराचे म्युझिक डायरेक्टर राम कदम होते. मग त्यांनी माझ्या पुढ्यात ती मुन्नीचा वाढदिवस ही जी नाटिका त्याची स्टोरी सांगितली या दोघांना. त्यांनी बघितली नव्हती ती, आणि खूप स्तुती केली. मी खाली मान करून संकोचाने हे करत होतो. आमच्या संपूर्ण सिनेमात देताना असा संदेश तुम्ही तुमच्या 15 मिनिटाच्या नाटिकेत दिला वगैरे असे वि शांताराम म्हणाले. तोपर्यंत मी संकोचाने, पुढचं म्हणाले ते मी कान टाऊ करले. ते मला म्हणाले की मी आत्ता एक सिनेमा प्लॅन करतोय, चांगली कॉमेडी आपण करूया आणि तुम्ही त्यात मेन रोल करा. तर मी जरा सावध झालो, हुरळून वगैरे गेलो नाही, कारण मला नोकरी लागली होती आणि चांगली नोकरी होती ती. तर मला म्हणाले की मला 40 दिवस द्या तुम्ही, म्हणाले 1 महिन्याचे 10 दिवस,
1 ते 10 किंवा 11 ते 20 असे 4 महिने किंवा 21 ते 30. तर मी विचार करायला लागलो की व्ही शांतारामने ऑफर दिली बरोबर आहे, पण अशी रजा मला कोण देणार? अशी रजा ती मिळत नाही की तुम्हाला फार तर 1 महिना मिळत शकेल ना. 10 दिवस द्या, मी सिनेमा करतोय म्हणते तर घरी बसा म्हणतील मला. मी प्रॅक्टिकली विचार केला की मराठी सिनेमाच्या एका हिरोच्या रोलसाठी चांगली नोकरी सोडायची का? तर म्हटलं मी आपल्याला सांगतो उद्या. काय सांगता? तर म्हटलं उद्या मी तुम्हाला फोन करून सांगतो. मी त्याला नम्रपणे कळवलं की मला नाही जमणार म्हणून. मी अर्थात हे नंतर मग एकडा भूताचा सिनेमा जेव्हा आला, ऑफर आली मला, तर एकडा भूताचा सिनेमा वॉल्ट डिस्नीच्या ब्लॅक बियर्स घोस्टच्या दमा मिरासदारांनी केलेलं रूपांतर होतं. अशोक सराफ, रंजना त्यावेळेची सुपरस्टार, आणि माझा जवळजवळ पहिला सिनेमा तो. त्यावेळेला मात्र सलग 1 महिना रजा हवी होती, आणि ती मात्र मी आमचे पारसी बॉस होते, प्रोडक्शन कंट्रोलर, त्यांना जरा ट्रिक करून सांगितलं मी असं वॉल्ट डिस्नीची फिल्म मराठीत येते सर, आणि तर त्यांना मराठी चित्रसृष्टी आणि वॉल्ट डिस्नी याच्यात काय फरक आहे त्यांना मराठीबद्दल काय माहिती नव्हतं. तेव्हा मी त्यांना सांगितलं सर आय एम ऑफर्ड मेन रोल. इज इट? ते जवळजवळ उठलेच ते. आपल्या कंपनीतल्या एका केमिस्टला वॉल्ट डिस्नीच्या फिल्म मराठी फिल्ममध्ये मेन रोल मिळतोय. पण तो तुम्ही आधीचा पण रोल नको नाही म्हणायला नको होतं, आम्हाला एक चांगला रोल बघायला मिळाला असता. 30 दिवस द्या म्हटलं, यू टेक 35 days असं. ती मी 35 दिवसाची रजा सलग घेतली आणि एकडा भूताचा सिनेमा केला, मास्तूर येतो. पण व्ही शांतारामांची ती मात्र ऑफर असे 10 दिवस मिळाली नसती मला. आणि ती काही तो सिनेमा मी बघितला नाही, पण तो नव्हता एवढा बरा. तो त्यांनी नाही डायरेक्ट केला, अनंत मानेनी केला, पण त्यांचं बॅनर त्यांचं होतं राजकमलचं. ती अशी थोडीशी तुम्ही आठवण केली म्हणून आम्हाला. बरोबर. सर, शेवट जाता जाता नाशिकबद्दल तुम्हाला काय वाटतं? आज आपण नाशिकमध्ये बसलोय, नाशिकचे सगळे रसिक इथे आहेत, आणि कानेटकर किंवा कुसुमाग्रज यांच्यासारखे दिग्गज लेखक, तर त्यांचा कधी सहवास वगैरे लाभलाय का तुम्हाला? कुसुमाग्रजांचा सहवास लाभावा असं मला खूप इच्छा होती, पण तसं नाही काही घडलं नाही तसं. कानेटकरांचा मात्र सहवास लाभला, आणि ह्या साहित्यिक आणि सांस्कृतिक श्रीमंती असलेल्या नाशिकमध्ये मला हा पुरस्कार कानेटकरांच्या नावाने मिळतोय, आणि तोही जन्मशताब्दीच्या त्यांच्या या वर्षाच्या आसपास. हे मला अत्यंत मानाचं आणि भाग्याचं वाटतं मला. कारण कानेटकर त्यांच्या सूर्याची पिल्ले नाटकात आमची ओरिजिनल कास्ट होती. सूर्याची पिल्लेचा पहिला प्रयोग आम्ही केला, आणि ते रिहर्सलला यायचे, आणि त्यांनी दामू केंकरे म्हणजे विजय केंकरेचे वडील हे डायरेक्टर होते. त्यांच्या सांगण्यावरून काही बदल आमच्या समोर आम्हाला बघायला मिळालं. वसंत कानेटकर काही बदल करतायत, चेंजेस करतायत शेवटामध्ये. माधव आटव्यांचं जे कॅरेक्टर होतं पांडुअण्णा, त्याच्यामध्ये ते बदल करून आम्हाला त्यांनी दिले. हे मला प्रत्यक्ष बघायला मिळालं. त्याच्यामुळे मला वाटतं की मी भाग्यवान आहे की कानेटकरांच्या गावी त्यांच्या जन्मशताब्दीच्या आसपास मला हा पुरस्कार त्यांच्या नावाचा मिळतोय. आणि ते नाशिकसारखे मी म्हटलं त्याप्रमाणे साहित्यिक सांस्कृतिक श्रीमंती असलेल्या शहरामध्ये हे मला खूप भाग्याचं वाटतं. आता एक अभिनेता किंवा एक नट आपल्याबरोबर अर्धा पाऊण तास बोलतोय, पण त्याची झलक आपल्याला दाखवत नाही, असं होणार नाही. त्यामुळे मी सरांना रिक्वेस्ट करणार आहे की आपल्या हसवा फसवी, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे हसवा फसवीमध्ये 6 रोल प्रभावळकर जी करायचे, आणि सगळ्या 6 रोल कम्प्लीट वेगवेगळे होते. म्हणजे एकाचा दुसऱ्याशी काही संबंध नाही. एक तर बाई पण होती त्यात, एक म्हातारे 89 वर्षांचे पंडित कृष्णराव हेरंबकर होते, ज्यांनीच ते शेवट करत असत. तर तो सगळ्यांच्या लक्षात राहिलेला रोल आहे. तर मी त्यांना विनंती करेन की सर, शेवट जाता जाता प्लीज आम्हाला एक 4-5 मिनिटाची झलक. खरं मी नेहमीच म्हणतो की तुमचं क्रिकेटरची जी मुलाखत घेतली तर त्याला क्रिकेट खेळून दाखवा म्हणणार नाही तुम्ही, त्याला ते पिच लागतं. तसं आम्हाला म्हणतो ते स्टेज असं एकदम तो नाटक करा म्हटलं तर ते काहीच तुमचं हेच नसतं ना, असं कसं तुम्ही करू शकाल. पण मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, फक्त एक हंबल रिक्वेस्ट किंवा एक, की तुम्ही डोळे मिटून ऐका. म्हणजे असं व्हायचं कारण असं की मेकअप नाही आहे माझा. मेकअप शिवाय करणं, कृष्णराव हेरंबकर हे खूप 89 वर्षाचा मेकअप आहे, तो कम्प्लीट वृद्ध माणसाचा मेकअप करून मी हे करतो. पण तरीसुद्धा मी त्यांनी म्हटलं तसं वाचिक अभिनय, आणि मी एक 2-3 मिनटं तुम्हाला बोलून दाखवतो. पण तुम्ही ऐका, बघू नका, कारण मी
बोलून घेतलं मला मोठा आनंद झालेला आहे. आता आम्हाला कोण विचारतो? मला वाटलं तुम्ही सगळे मला विसरले असाल. आमचे दिवस संपले हो. आमचे दिवस संपले. पण एक काळ आम्ही गाजवला होता संगीत रंगभूमीचा. एक काळ आम्ही गाजवला होता. आता नाही हो. आता कोकणामध्ये राहून तिथे स्थायिक झालोय. आता कोण विचारणार? तुम्ही आता नवीन मुलांना विचारा कृष्णराव हेरमकर. कोण कृष्णराव हेरमकर असं ते म्हणतील. काय करणार? कालाय तस्मै नमा म्हणायचं. मायबाप हो, तुम्ही सगळी मोठ्या मानाची माणसं आहात. उद्या सरकारी सोहळा आहे, तो अधिक दिमाखात थाटात असेल, पण या घरगुती समारंभाच्या प्रेमाचा ओलावा मनाला स्पर्श करून जातो. असंच प्रेम ठेवा. तुम्ही लोकांनी माझी काळजी घेतली, प्रेम केलं माझ्यावर, मला मनापासून आनंद झाला. म्हणून तुम्हाला माझ्या मनातली एक गोष्ट सांगतो. तुमच्या आजूबाजूला अशी अनेक वृद्ध माणसं आहेत, हळूहळू निरुपयोगी, दुबळी आणि परावलंबी होत जाणारी. म्हातारपण कोणी आवडीनं मागून घेत नाही हो. तर त्यांच्याकडे जरा लक्ष द्या, त्यांना प्रेम द्या, आदरानं वागवा. म्हणजे त्या आमच्यासारखे कोणी निवृत्त कलाकार किंवा माजी खेळाडू किंवा एकेकाळचे उद्योगपती असे लौकिकदृष्ट्या यशस्वी झाले नसतील, प्रसिद्धीच्या झोतात कधी आले नसतील. पण तुम्हाला मी सांगतो, त्यातल्या प्रत्येकानं आपल्या कुटुंबासाठी, मुलाबाळांसाठी नक्की खूप काही केलंय, खूप केलंय. अहो, घरच्यांचं करता करता म्हातारपण कधी आलं त्यांना कळलंच नाही. तर त्यांना प्रेम द्या, जगायला उमेद द्या. थँक्यू. फंटॅस्टिक. जाता जाता आपल्या वाचिक अभिनयातनं आपल्याला एक संदेश सुद्धा ज्येष्ठ कलावंतांच्या मनात काय असतं ते सांगून गेले सर. हे एकच मला खूप शेकडो आठवणी आहेत. या कॅरेक्टरबद्दल एकच सांगतो. याचे बरेच प्रयोग झाले आणि हे 6 कॅरेक्टर्सपैकी पहिली 5 जरा कॅरिकेचरिश होती, म्हणजे व्यंगचित्रात्मक होती. हे रिअल लाईफ कॅरेक्टर होतं शेवटचं. तर याचे प्रयोग आम्ही अमेरिकेत पण केले होते. डॉक्टर हेमू अधिकारी माझ्याबरोबर होते, सुषमा सावरकर वगैरे. तर एकच प्रातिनिधिक स्वरूपाची तुम्हाला रिॲक्शन सांगतो. प्रयोग संपल्यानंतर हे शेवटचं कॅरेक्टर होतं, नाटक संपतं आणि खूप लोक आतमध्ये भेटायला येतात आले. तर त्यांना यातली कॅरेक्टर्स म्हणजे ती अमेरिकेतली मराठी लोक, त्यांना मागे सोडून गेलेल्या आपल्या मातृभूमीशी किंवा भाषेशी, संस्कृतीशी, माणसांशी जोडणारा ही पात्र म्हणजे पूल वाटायचा. तर एक ग्रस्त माझ्यापेक्षा सगळ्याच दृष्टीने सिनियर, तिकडे खूप वर्ष असलेले एकदम आले आणि ते पाय धरले त्याने, माझे पायाला हात लावला. तर मला खूप एम्बॅरेसिंग झालं. मी त्यांना म्हटलं, अहो असं नका करू, तू फक्त आवडलं म्हणून सांगा. तर ते एकदम मला ब्लंटली म्हणाले, हा नमस्कार तुम्हाला नाही केला, कोकणातल्या आमच्या वडिलांना केला म्हणून. तर मला एकदम निघून गेले ते, काही बोलले नाहीत पुढे. तुमच्या अभिनयालाच होता पण तो नमस्कार खरंच. आत्ता ह्याने हा एक प्रातिनिधिक अनुभव सांगितला, पण पु ल देशपांडे असतील किंवा श्रीराम लागू असतील किंवा निळू फुले असतील, मगाशी म्हटलं तसं व्ही शांताराम असतील, अशा अनेक दिग्गजांनी त्यांना चांगल्या चांगल्या रिॲक्शन्स दिलेत. म्हणजे अशी नाटकं बघताना ते म्हणाले ना की समोर गाणं पण गायलेलं आहे त्यांनी, तुम्ही गायलेला पण आहात. आणि भीमसेन जोशी पुण्याच्या बालगंधर्वच्या एका शोला समोर बसलेत आणि त्यांच्यासमोर गाणं गायचं, हे खरंच म्हणजे
डेअरिंगचंच काम आहे, पण ते सुद्धा इतकं आत्मविश्वासपूर्ण त्याने केलं आणि भीमसेनांना सुद्धा ते गाणं आवडलं. तर असे मोठ्या मोठ्या त्या क्षेत्रातल्या लोकांनी त्यांना त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्यातल्या पुलंनी त्यांना असं म्हटलेलं होतं की तुमच्यासारखा अभिनेता पाश्चात्य ठिकाणी जर असता तर त्यांनी रान उठवलं असतं. आपल्याकडे अशा मोठमोठ्या अभिनेत्यांना खूप सन्मान देण्याची आपल्याकडे तेवढी पद्धत नाही आहे, पण पाश्चात्य राष्ट्रात असतात तर खूप तुमचा मान झाला असता, असं पुलं स्वतः त्यांना म्हणालेले. डॉक्टर लागू जेव्हा हसवाफसवी बघायला आले तेव्हा त्यांना त्यांच्या वृद्धापकाळात आलेले पण पॉल म्युनीचं आत्मचरित्र दिलं होतं आणि त्यांनी त्याच्यावर लिहिलं होतं की हसवाफसवीला सलाम. म्हणजे एवढी मोठी माणसं जेव्हा आपल्याला अशी थाप देतात तेव्हा खरंच आपण काहीतरी चांगलं करतोय असं त्या कलावंताला वाटत असतं. तर ज्यांना पुलं, श्रीराम लागू, नेळू फुले अशासारख्यांनी कौतुक केलंय त्या दिलीप प्रभावळकर यांनी आज नाशिक शाखेचा पुरस्कार स्वीकारला. ही आपल्यासाठी कौतुकाची गोष्ट आहे, त्यामुळे आपण त्यांचे खरंच मनापासून धन्यवाद मानूया. आणि वाढत्या वयाबरोबर आपण म्हणतो की काम कमी होत जातं, तर असं नाही आहे. वाढत्या वयाबरोबर दिलीप प्रभावळकर यांचं काम वाढतंय, त्यांना खूप मोठ्या मोठ्या भूमिका चालून येत आहेत. तर अशा विविधांगी भूमिका आपल्याला पाहायला मिळत राहोत अशीच सदिच्छा मी व्यक्त करते. आणि सर खरंच मनापासून धन्यवाद आणि नमस्कार.